आणि प्रेम सगळ्यात जास्त कोल्हापूरात दिलं. मी मागच्या वर्षी कोल्हापुरात 12 महिन्यात 12 शो केले, 8,000 तिकीट विकली. एक पोस्टर टाकलं की 2 तासात 800 सीट जात आहेत. आमचे व्हॉट्सअप ब्लॉक केलं तर मेटावाल्यांनी, हे काय आहे म्हणून, इतकं स्कॅम आहे का काही, इतकं प्रेम दिलं आहे. कोल्हापूर खूप वेगळं शहर आहे. कोल्हापूर शहर 2 गोष्टी करतं, तुम्हाला तुमची लायकी दाखवतं आणि तुमची लायकी मोठं करतं. जर तुम्ही नीट नाही ना वागला कोल्हापुरात, तुम्हाला लायकी दाखवतात, पण तुम्ही कोल्हापुरात नीट वागला ना तुमची लायकी वाढवतात. आणि कोल्हापूरनं मागचे मी 3 वर्ष झाले शो करतोय, माझी लायकी वाढवली. माणसं एवढी भारी, शाहू महाराजांनी तिथं एवढं भारी काम केलं ना कलेसाठी. तुम्ही तमाशा लावा, स्टँडअप लावा, कुस्त्या लावा, ऑर्केस्ट्रा लावा, गर्दी होती. कोल्हापूर इज अ रिवायवल ऑफ एनी आर्टिस्ट करिअर. तुम्ही कधीही जावा, तुमचं करिअरचा डाऊनफॉल चालू आहे ना, एक शो कोल्हापुरात करा. असलं ऑडियन्स आहे ना, तुला वाटेल तुझ्या एवढा भारी कलाकार कोण नाही. काय भारी गोष्ट आहे. इतक्या भारी गोष्टीत ना. चित्रनगरी होती कोल्हापुरात आपल्या. कोल्हापूर खूप माणसं जिंदा दिलंय ग. आणि मी परत सांगतो, कोल्हापूरला कुठल्याही ब्रँड अँबॅसेडरची गरज नाही. कारण तुम्ही कुठल्याही कोल्हापूरच्या माणसाला रस्त्यात पकडा, त्याच्याशी बोला, तो 5 मिनिटात तुला जाणवून देणार की तू चूक केली कोल्हापुरात जन्मनं घेऊन. एवढा ब्रँड अँबॅसेडर. तू तांबडा पांढरा नाही खाल्ला तुम्ही कोल्हापुरात येऊन, तुम्ही ज्योतिबाला नाही केलं. हे जे लेवल आहे ना आपल्या शहर प्रमोट करायचं, हे प्रत्येक जिल्ह्यात जर आलं ना भाऊ, मग झालं. आणि भारी माणसं आहेत, रांगडी माणसं आहेत.